पेपर विक्रीपासून तुम्ही तुमच्या आयुष्याची कमाईची सगळी सुरुवात झाली. अत्यंत सर्वसामान्य मागासवर्गीय घरातला एक मुलगा. त्यानंतर तुम्ही उच्च शिक्षण घेतलं, MBA घेतलं आणि त्यानंतर आता सामाजिक संघर्षाची मशाल तुम्ही कसं काय हाती घेतली आहे? खरं तर हे बाळकडू घरात नसे, आई वडील आहे आणि नंतरच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत. त्यामुळं समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि जे पद दिलंय त्या पदाचा पुरेपूर उपयोग माझ्या समाजासाठी, खास करून मागासवर्गीय समाजासाठी झाला पाहिजे, या भूमिकेतनं आता मी काम करतो. आणि तुम्ही पेपर विक्री वगैरे पण सुद्धा केली आहे, तर तो सगळा तुमचा संघर्ष घरातली परिस्थिती म्हणजे मी अत्यंत सर्वसामान्य गरीब कुटुंबातून आलोय. माझे वडील त्यावेळेस ग्रीव्स कंपनीमध्ये वॉचमन म्हणून कामाला होते. आई शिक्षिका, बालवाडी शिक्षिका होती आणि तिथपासूनचा प्रवास आहे. आणि लहानपणी त्या स्ट्रगलमध्येच गेलं. घरातल्या परिस्थिती, एज्युकेशन करत असताना पेपर विक्री करणे आणि मग एज्युकेशन करणे अशी ती व्यवस्था त्यावेळेसची होती. त्यामुळं लहानपणापासून स्ट्रगल आणि तो सगळा प्रवास मी केलेला आहे. त्यामुळं नेमकी गरिबी काय असते आणि त्यावेळेस झालेले हाल इतर आपल्या गरीब बांधवांना होऊ नयेत, जे खऱ्या अर्थानं शिक्षणापासून वंचित राहिलेत. आज त्यांना नोकऱ्या नाही आहेत आणि अशी परिस्थिती जर एखाद्या कुटुंबावर ओढवली तर ती काय परिस्थिती असते याची जाणीव ही त्यावेळेस मला झालेली आहे. आणि म्हणूनच आजचा जो प्रवास आहे तो खऱ्या अर्थाने पुढचा प्रवासही या सर्व गोरगरिबांसाठी माझा असेल.